हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 9. प्रवचन क्रमांक 46. राम भरत युक्तिवाद. भरत रामप्रभूंना अयोध्येला नेण्यासाठी आग्रही आहे, परंतु आपले अवतार कार्य करायचे असल्यामुळे रामप्रभू अयोध्येला माघारी जायला तयार नाहीत. या अशा विरुद्ध विचारसरणीमुळे त्यांच्यात एकमेकांना पटवण्यासाठी मोठा छान युक्तिवाद सुरू झाला. रामप्रभू भरताला समजावण्यासाठी म्हणाले, वत्सा, मी काय सांगत आहे ते आता नीट लक्ष देऊन ऐक. आतापर्यंत तू मला जे सांगितलेस ते खरे आहे, परंतु मला पित्याची आज्ञा आहे की हे राज्य भरताला दिलेले असून तू 14 वर्षे वनवासात जा आणि मगच अयोध्येमध्ये प्रवेश कर. याचा अर्थ त्यांनी तुला अयोध्येचे राज्य आणि मला वनाचे राज्य दिले आहे. यास्तव आता आपण दोघांनीही आपल्या पित्याची आज्ञा पाळावी हेच उत्तम. भरत रामप्रभूंना म्हणाला, आपला पिता कामवासनेने बुद्धिभ्रष्ट झालेला होता. या त्याच्या कमकुवतपणामुळे एका स्त्रीने त्याचा गैरफायदा घेतला. यामुळे ज्याची बुद्धी भ्रांत झाली आहे, बुद्धी स्थिर नाही, अशाने सांगितलेले बुद्धिमान सत्य मानत नाहीत. न स्त्रीजितः पिता ब्रूयान्न कामी नैव मूढधीः पूर्वं प्रतिश्रुतं तस्य सत्यवादे ददौ भयात. त्यावर रामप्रभू भरताला म्हणाले, कामवासनेमुळे स्त्रीच्या अधीन होऊन आपल्या पिताने मला तसे सांगितलेले नाही, तर पूर्वी ऐन युद्धात महत्त्वाच्या वेळी महत्त्वाच्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अशी मदत माता कैकेयीने आपल्या पित्याला केली. त्यावर खुश होऊन आपल्या पित्याने माता कैकेयीला 2 वर दिले होते. त्या वरांच्या पूर्ततेची मागणी आता माता कैकेयीने केली. त्यावर सत्यप्रतिज्ञ अशा आपल्या पित्याने वरांची पूर्तता करण्यासाठी तुला अयोध्येचे राज्य दिले आणि मला वनात पाठविले. याचप्रमाणे मी पित्याची आज्ञा मान्य केली आहे. रघुकुळात जन्माला आलेला मीही सत्यप्रतिज्ञ असल्यामुळे त्याचे पालन मी करणार आहे. तथैव चिरवसनो वने वत्स्यामि सुव्रत 14 समास्त्वं तू राज्यं कुरु यथा सुखम. भरत काही कमी नाही. तो रामप्रभूंना म्हणतो, ठीक आहे, व्रताचे पालन करणारे आपण ऐका. मी वल्कले नेसून तुमचा प्रतिनिधी म्हणून 14 वर्षे वनवासात राहतो आणि आपण सुखनैव राज्य करा. यावर रामप्रभू म्हणाले, बाळा, पित्याने तुझे नाव घेऊन तुलाच हे राज्य दिले आहे आणि माझे नाव घेऊन मला 14 वर्षे वनवासात जायला सांगितले आहे. यास्तव प्रिय भरता, त्याच्या विरुद्ध मी कसे आचरण करू? तसे केल्यास ते असत्य वागणे होईल. यावर भरत रामप्रभूंसमोर नवा आणि त्याच्याकडून शेवटचा प्रस्ताव ठेवत आहे. अहम्या गमिष्यामि सेवेत्वां लक्ष्मणो यथा नोचेत प्रायोपवेशेन त्यजाम्येतत् कलेवरम. ठीक आहे, तर मग मी पण तुमच्याबरोबर वनात येतो आणि लक्ष्मणाप्रमाणे तुमची सेवा करतो, परंतु असे न झाल्यास मी प्रायोपवेशन करून देहत्याग करेन. भरत एवढ्यावरच थांबला नाही. दृढ निश्चय करून त्याने उन्हामध्ये जमिनीवर दर्भ पसरले आणि पूर्वेकडे मुख करून तो त्यावर शांतपणे खाली बसला. भरताचा हा असा विचित्र हट्ट पाहून रामप्रभू विस्मयचकित झाले. त्यांना आता काय करावे ते समजेना. शेवटी त्यांनी राजगुरू वसिष्ठ यांना डोळ्याने खूण केली, म्हणजे हा प्रश्न वसिष्ठ मुनींकडे सोपवून स्वतःची सुटका करून घेतली. अर्थात त्या खुणेमध्ये भरताची समजूत कशी घालावी याचा इशारा होता. मला येथे 2 सत्शील व्यक्तींमधील व्यवहाराची बोधकथा आठवते. मी पूर्वी ही कथा आपल्याला सांगितली आहे. येथे पुनः प्रत्ययाचा आनंद घ्या. एका सत्शील व्यक्तीने दुसऱ्या सत्शील व्यक्तीला जमीन विकली. दुसऱ्याचे घर बांधण्यासाठी पाया खणला. त्यावेळी त्याला जमिनीत पुरलेला सोन्याच्या नाण्याने भरलेला हांडा सापडला.
दुसऱ्याने तो हांडा पहिल्याला नेऊन दिला. त्यावेळी तो पहिला म्हणाला, मी आपल्याला जमीन विकली आहे, त्यामुळे हांडा आणि त्यामध्ये सोन्याची नाणी आता माझी नाहीत, ती आपण परत घेऊन जा. त्यावेळी त्याला नकार देत तो दुसरा म्हणाला, मी फक्त जमीन विकत घेतली आहे, त्यामध्ये संपत्ती तुमची आहे, मी ती परत घेऊन जाणार नाही. भरताला लहान भाऊ असूनही वडिलांकडून राज्य मिळाले आहे, याची थोरला भाऊ असलेल्या रामप्रभूंना चांगली कल्पना आहे. परंतु राज्याच्या पश्चात युवराजपद थोरल्या मुलाला मिळण्याची प्रथा असल्यामुळे दशरथाच्या पश्चात भरत युवराजपद नाकारत आहे. आणि अशी प्रथा असूनही वडिलांनी हयात असताना भरताला राज्य दिले असल्यामुळे त्याचा स्वीकार करायला रामप्रभू नकार देत आहेत. कदाचित अशा वृत्तीलाच रामराज्य असे म्हणत असतील काय? हल्ली मालमत्तेवरून वडिलांच्या हयातीतच वाटण्यांसाठी वाद, भांडणे, कोर्ट कचेरी, मारामारी, खून होत आहेत. वडील जास्त जगले तर मालमत्ता लवकर मिळण्यासाठी वडिलांना ठार मारले जात आहे. रीतसर दुसऱ्याला मिळालेली संपत्ती आपली आहे म्हणून साम, दाम, दंडभेद अशी अनीती वापरली जात आहे. संपत्ती हडप करण्यासाठी लोक कोणत्याही नीच थराला जात आहेत. विशेष म्हणजे ज्या राज्यकर्त्यांनी याला पायबंद घालायचा तेच अधर्म, अन्याय, अयोग्य कृत्य करण्यात सर्वात पुढे आहेत. गुन्हेगारांना निवडणूक लढण्यासाठी उमेदवार म्हणून मान्यता मिळते. सत्ताधीश अशाच उमेदवारांच्या शोधात असतात. सामदाम दंडभेद करून अशांना स्वपक्षात आणले जाते. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जातो. मग अशांना मंत्रिमंडळात उच्च स्थान दिले जाते. म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या. ही लोकशाहीची महाक्रूर थट्टा आहे. हे सर्वसामान्यांचे महादुर्दैव आहे. रामाच्या काळी द्वापार युग होते, आता कलियुग आहे. याचा परिणाम आहे हा. यामुळे या कलियुगात पुन्हा जन्म घेणे म्हणजे सरळ नरकातच जन्म घेणे आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यावे असे आता जिणे राहिलेले नाही. हे ज्यांना समजते आणि हे ज्यांना समजत नाही अशाने साक्षात्कारी सद्गुरूकडून अध्यात्म तत्त्वज्ञान जाणून घेऊन वेळीस अध्यात्माची मुक्तीची यात्रा आरंभ करावी. रामप्रभूने डोळ्यांनी खूण करून सूचना करताच राजगुरू वसिष्ठ मुनीने काय केले हे आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.